या बातमीचे प्रायोजक आहेत विनर्स ड्रिंकिंग वॉटर, साथी हर सफर का। 2014 मध्ये काका पुतण्याच्या लढाईनं काटोलची निवडणूक राज्यभरात चर्चेत आली। चुरशीच्या लढतीत भाजपचे आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते काका अनिल देशमुख यांचा पराभव केला। 2019 मध्ये भाजप नेतृत्वानं उमेदवारी जाहीर करताना अखेरच्या क्षणापर्यंत चरणसिंग ठाकूर यांना वेटिंगवर ठेवले। त्यामुळे यावेळी काटोलमध्ये पुन्हा काका पुतण्याची लढाई होईल। भाजप चरणसिंग ठाकूर यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवेल की जातीय समीकरणाचा आधार घेत नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येईल, यावरून काटोलमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे। अलीकडे बारामती लोकसभेच्या लढाईत काका शरद पवार हे पुतणे अजित पवार यांच्यावर भारी ठरले। त्यामुळे काटोलमध्ये भाजप अशी रीच घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। काटोल मतदारसंघात राष्ट्रवादीचे शरद पवार गट नेते आमदार अनिल देशमुख यांना शह देण्यासाठी स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनी सतरंजी संघटना 2 वर्षापासून मोठ बांधली। मात्र लोकसभेत महाविकास आघाडीनं काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना काटोल मतदारसंघातून 5108 मतांची आघाडी मिळाल्यानं राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढलाय। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काटोलची जागा राष्ट्रवादी शरद पवार गट सुटेल यात दुमतही नाही। मात्र यावेळी अनिल देशमुख स्वतः मैदानात उतरतात की चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांना संधी देतात, याकडे राजकीय पोलपंडितांचे लक्ष लागले। 2019 मध्ये सलील काटोलसाठी इच्छुक होते, मात्र त्यांना संधी नाकारण्यात आली। लोकसभेतील विजय हा महाविकास आघाडीचा असल्यानं काँग्रेसचे विधानसभा प्रमुख प्रकाश वसू यांनीही काटोलसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। लोकसभेत सतरंजी संघटनेच्या बहुतांश नेत्यांनी महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी ताकद लावली होती। इतकी ताकद एकत्र असतानाही काटोलमध्ये बर्वे यांना आघाडी मिळाली। बर्वे यांच्या विजयात उद्धव सेना आणि काँग्रेसचेही योगदान तितकेच महत्त्वाचे आहे। येथे शेकापचे नेते राहुल देशमुख नेहमीच भाजपला अंगावर घेतात। सध्या राहुल देशमुख हे अनिल देशमुख यांच्यासोबत आहेत। महायुतीत काटोलमध्ये भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे। यामुळे येथे काटोल बाजार समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर प्रमुख दावेदार आहेत। मात्र जातीय समीकरणाचा विचार करता भाजपने उमेदवार जाहीर केला तर ऐनवेळी माजी आमदार आशिष देशमुख यांचे नाव पुढे येऊ शकते। जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सुधाकर कोहळे यांच्याही काटोलमध्ये फेऱ्या वाढल्यात। चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख त्यांचे नाव मागे पडल्यास आणि जातीय समीकरण पाहता काटोलसाठी कोहळे किंवा अविनाश ठाकरे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो। येथे शेकाप सोडून भाजपमध्ये आलेले समीर उमप तसेच संदीप सरोदे हेही इच्छुकांच्या यादीत आहेत। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नरेश अरसडे यांच्याकडे अजित पवार यांची विधानसभा प्रमुख पदाची तर जिल्हा परिषदचे माजी सभापती सतीश शिंदे यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली। काटोलमध्ये तुतारी विरुद्ध घडी असा सामना व्हावा यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही आहे। त्यामुळे अजित पवार यांच्याशी सलोखा असलेले अरसडे हेही प्रबळ दावेदार आहेत। याशिवाय माजी मंत्री सुबोध मोहिते हेही अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत। मोहिते यांनी काटोलमध्ये मोर्चा जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी सुरू केलाय। काटोलबाबत उद्धव सेनेनं अद्यापही भूमिका मांडलेली नाही। मात्र राजू हरणे यांनी निवडणूक लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। कुणबी, तेली, दलित मतदारांवर भिस्त असलेल्या मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीच्याही डोळा आहे।